शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं शैक्षणिक संख्याशास्त्र याचा अभ्यास आजपासून आपण सुरू करतो आहोत। विशेषतः शैक्षणिक संशोधनाच्या संदर्भात आणि शैक्षणिक मूल्यमापनाच्या संदर्भात आपल्याला शैक्षणिक संख्याशास्त्राचा अतिशय जास्त उपयोग होत असतो। किंबहुना संख्याशास्त्राच्या सहाय्याने आपल्याला कच्च्या प्राप्तांकांवर आपल्याला प्रोसेस करता येते, त्यांच्यावर संस्कार करता येतात आणि त्याचा अन्वयार्थ लावणं अत्यंत सोपं होतं। म्हणून आपण शैक्षणिक संख्याशास्त्राचा खऱ्या अर्थाने वापर करत असतो, उपयोग करत असतो। परंतु कला शाखेतील विद्यार्थी यासाठी खूप दूर गेलेले आपल्याला दिसतात संख्याशास्त्रापासून, कारण यामध्ये आकडेमोड आहे, गणित आहे, म्हणून हा भाग अत्यंत कठीण आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं। परंतु हा भाग एकदा समजल्यावर इतका सोपा आहे का आपल्याला थेअरीपेक्षा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने